ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाची कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कडकणी कशी बनवायची ते बघणार आहोत। गव्हाच्या पिठाची बनवायची आहे, अगदी चिकट न होता अशी खुसखुशीत कशी बनवायची। मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे 1.5 वाट्या आणि 4 चम्मच साखर घेतलेली आहे। तुम्ही याऐवजी गूळ वापरू शकता आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। गुळाची पण बनवू शकता। माझ्या मुलाला गुळाची आवडत नाही म्हणून मी साखरेची बनवत आहे। आणि आता हे छान वितळून घ्यायचं आहे साखर त्यात। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी 2 वाटीनं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन असं प्रमाण घ्यायचं आहे। आणि कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे पदार्थ रुचकर बनतो। आणि विलायची पावडर घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यात 2 चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे ते टाकायचं। तुम्ही याऐवजी तूपही घेऊ शकता आणि हे असं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला गरम असतं, हात लावायचं नाही, चमच्याने मिक्स करायचं आणि मग थोडं थंड झाल्यानंतर हे हाताने चांगलं चोळून घ्यायचं। हाताने छान मिक्स होतं हे अशा पद्धतीने, म्हणजे आपली कडकणी इतकी खुसखुशीत बनते की खूपच छान। तेलाचं प्रमाण तुम्ही याच प्रमाणात घ्यायचं बघा। आणि जास्त तेलाचं प्रमाण झालं की नाही तरी ही तेलात अशी तुटते, म्हणून तेलाचं प्रमाण मोहन देताना आपण ते बरोबर द्यायचं याच प्रमाणाने। आता आपल्याला हे पाणी नाही का थोडं थोडं करून टाकायचं आहे, यात भिजवायचं आहे। जास्त गरमही पाणी घ्यायचं नाही, नाहीतर कडकण्या नाही का नरम होतात। म्हणजे थंड झालं पाहिजे ते पाणी, साधारण थोडं किंचित असलं गरम तर चालतं। बघा 2 चमचे पाणी उरलेलं आहे। काही काही गव्हाला म्हणजे बरोबर प्रमाण लागतं। 1.5 वाटी पाणी घेतलेलं होतं, बिलकुल परफेक्ट प्रमाण आहे। आता मी थोडंसं तेल लावून घेते आणि आपल्याला ही कणिक थोडं 5 मिनिटासाठी मुरायला ठेवून द्यायची आहे। 5 मिनिटानंतर आपण बघूया। बघा कणिक छान मुरलेली आहे आणि आता हिला मळून घ्यायची। खूप म्हणजे सैलही भिजवायची नाही, याच पद्धतीने भिजवायची। पोळीला भिजवतो तशी पण नाही, थोडी कडक भिजवायची, म्हणजे आपल्या पापड्या म्हणजे पापड्या म्हणा की कडकण्या म्हणा या इतक्या छान बनतात टाचे द्यायची गरज नाही, काहीच नाही। अशा गोळे करून घ्यायचे। एका वेळेला गोळे पूर्णही केले तरी चालतं, पण मी काहीच बनवून घेत आहे, आता गोळे करून घेते। आणि हे कणिक आपल्याला ही भिजलेली झाकून ठेवायची आहे आणि एक गोळा घ्यायचा आणि थोडं घोळण्यात त्याला डीप करायचं आणि छान अशा पातळ बेलायच्या आहे। जास्त जाड बेलाल की नाही तर त्याने का फुगतात, पुरीसारख्या बनतात। तर आपल्याला कडकणी बनवायची आहे तर ही पातळ बेलायची, याला टाचे मारायची गरज पडत नाही, काहीच नाही। बघा या पद्धतीने बेलून घ्यायची आहे। एकदा घोळण लावलं की छान आपलं पाती तयार होते। बघा या पद्धतीने मी बेलून घेतलेली आहे। आता ही अशी ताटात किंवा कापडावरही आपण असं पसरवून ठेवू शकतो। त्याच पद्धतीने दुसरी पण मी बनवून घेत आहे
थोडी घोळण्यात डीप करायची आणि बेलून घ्यायची आहे. बघा, खूप जाड ठेवायची नाही, पातळच बेलायच्या, म्हणजे ना या खूप कुरकुरीत नाही बनतात अशा. तर याच प्रकारे मी सगळ्या बेलून घेते. बघा, या पूर्ण बेलून घेतलेला आहे आणि अशा कापडावर 10-15 मिनिटासाठी तुम्ही सोकायला ठेवायच्या. नंतर न म्हणजे तळायला घेतल्या तर या काय तेल पीत नाही आणि छान बनतात. मी याच पद्धतीने कडकण्या बनवून घेते. बघा, आता या अशा हवेशीर ठेवून द्यायच्या आहे. नंतर आपण याला तळायला घेऊया. पूर्णच बेलून घेतलेल्या आहे मी. इतक्या झाल्या 2 वाटीत. आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे. भरपूर होतात 2 वाटीमध्ये. बघा, आता एक आपल्याला ना ही कडकणी टाकून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मीडियम करायचं आणि अलटून पलटून असं छान ही तळून घ्यायची आहे. थोडी लालसरच तळायची, म्हणजे खायला इतकी रुचकर लागते ना, खूपच छान. या पद्धतीने तळून घ्यायचे आहे. अलटून पलटून तळायच्या. एक साईड होऊ द्यायचं, मग दुसऱ्या साईडनी असं अलटून पलटून तळलं की नाही तर या एकदम कुरकुरीत छान बनतात. बघा, या पद्धतीने. आणि बाहेर काढल्यानंतरही यांची कसं शिजण्याची प्रोसेस ही सुरूच असते, म्हणून थोडी लालसर झाली की काढून घ्यायचं. आणि अशा प्रकारे चिमट्याने आपण पलटवून केलं की नाही त्या भराभर आपल्या तळून होतात. झाऱ्याने कसं 3दा घसरतो आणि व्यवस्थित तळता येत नाही, तर मी ना चिमट्यानेच असे पटापट तळून घेते. या पद्धतीने बघा, छान अशा तयार झालेल्या आहे. अशा व्यवस्थित करून घ्यायच्या. कधी कधी काय होते पलटून जाते ती, तर पुन्हा आपण असं अलटून पलटून तळून घ्यायचे. आणि अशी लालसर थोडी किंचित झाली की काढून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या कडकण्या तळून घेतलेल्या आहे. 2 वाटी पिठामध्ये बघा किती साऱ्या झालेल्या आहेत. बघा, या कडकण्या तयार झालेल्या आहे. कशी वाटली आता तुम्हाला माझी पद्धत? बघा, या कुरकुरीत एकदमच छान. बघा, अशा खुसखुशीत झालेल्या आहे. खूपच टच केलं की त्या तुटत आहे. छान झालेल्या आहेत. अशाच बनल्या पाहिजे. बघा, कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.